फोन का उचलत नाहीये. काय चाललंय? काय काय चाललंय? फोन का उचलत नाहीयेस तू? सायलेंट वर कसा उचलेन मी? अगं सायलेंट पर इतका उशीर होतो. नाही नाही मला सांग तिथे काय झालं मला सांग. एक मिनिट तिथे कोणाला कळलं तर नाही नक्की त्याचा आत्मा त्याच्यात काय चेटकोबानी काय सांगितलं मला सांग. शांत शांत व्हा शांत. इथे या मी सांगते सगळं सांग. हे बघा चेटकोबाने मला काहीतरी सांगितले. काय काय सांग मला सांग. तू जिवंत कसा होणार? शक्तीला मारून. काय म्हणजे? म्हणजे शक्तीचं रक्त चेटकोबाच्या मृतदेहावर सांडवायला लागेल. म्हणजे चेटकोबाचा आत्मा त्याच्या शरीरात जाईल आणि चेटकोबा परत येईल. हे तुला चेटकोबानी सांगितलं? हो. आणि त्याला कसं कळलं? शक्तीच्या तोंडून त्याने ऐकलं. भद्रा ऐक. हे बघ त्या शक्तीला मारणं सोपं नाहीये माहितीये ना तुला. हे बघ या आधी पण आपण खूप प्रयत्न केले पण ती आदिशक्ती नेहमी तिला वाचवायला यायची. यावेळेस असं घडलं तर? नाही घडणार. यावेळेस असं घडणार नाही. ज्यावेळेस आपण काहीच करायचं नाहीये. जे काही करणार आहे ते तो चेटकोबा करणार आहे. कारण का चेटकोबा आता त्या शक्तीच्या खूप जवळ आहे. आपल्याला फक्त एवढंच करायचंय. शक्तिका एकदा संपली की तिचा मृतदेह उचलायचा आणि चेटकोबाचा मृतदेह जिथे आहे तिथे नेऊन ठेवायचा. एवढंच काम आहे आपलं. बस. समजली? आज काही करून शक्तीला मारावंच लागेल. पण कसं मारू तिला? गळा दाबू? नाही गळा दाबून मारलं तर ती आवाज करेल. तिच्या आवाजाने तिची अम्मा आप्पा जागे होतील आणि मी पकडला जाईल. त्यापेक्षा अम्मा आप्पांनाच मारून टाकू का? नाही. चेटकोबा सध्या तुझं लक्ष शक्ती आहे. तिला संपवावं लागेल. हो आज काही झालं तरी शक्तीचा जीव मी घेणारच. एकदा का शक्ती मेली की मग भद्रा आणि प्रिन्स तिचं मृत शरीर इकडून गुपचूप घेऊन जातील. हे सगळं नीट पार पडू दे बा रक्तासुरा. नीट पार पडू दे. आज काही झालं तरी शक्तीला मारावंच लागेल.